सो फॉर लूप पासून स्टार्ट करू आता. आय होप स्क्रीन कम्प्लीट म्हणजे प्रॉपर विजिबल आहे की वाढवायची थोडीशी, एवढी सफिशियंट राहील, राईट. सो I'm just trying write a Python program to check number is a prime or not. Number is prime or not. Number prime आहे की नाही हे आपल्याला just check करायचं, ठीक आहे. So we'll try to execute a program for this. Before that we'll try to understand what is meant by the prime number. So can anybody tell me what is prime number? Yes. So prime number. Which number is divisible by 1 and itself? Number which is divisible by 1 and itself. ठीक आहे ना, 1 ने सगळे डिवाइड होतं आणि किंवा मग 1 आणि त्या नंबरने जो डिव्हिजिबल होतो की इफ नंबर इज डिव्हिजिबल बाय 1 and itself. If number is divisible by 1 and itself, असे नंबर्स की फक्त ते 1 ने आणि त्यानेच डिव्हिजिबल होतात. फॉर एक्झाम्पल 1 प्राईमही नाही आणि म्हणजे नॉट प्राईम पण नाही, राईट. सो 1 तर कशातच येत नाही. फॉर एक्झाम्पल इफ 2 is there, 3 is there, okay, 5 is there, 7 is there, की त्याला 1 आणि तो नंबर इटसेल्फ तेवढेच फॅक्टर्स आहेत, ठीक आहे. जर तुम्ही 4 घेतला तर 4 चे फॅक्टर्स काय काय पडतात, 4 ला फॅक्टर काय येतात, 1, 2 आणि 4, ठीक आहे. याला 3 फॅक्टर येतात. तसंच यांनी जर 5 घेतला तर 5 ला फॅक्टर काय आहेत, 5 ला फॅक्टर 1,5, राईट. 6 ला फॅक्टर काय आहेत, 6 ला फॅक्टर 1, 2, 3, 6, ठीक आहे. मग याच्यात प्राईम काय झाला, 5 झाला. तुम्ही जर 7 घेतला, 7 ला फॅक्टर्स काय येतील, 1,7, 1,7, राईट. सो इफ देर आर ओनली 2 फॅक्टर्स म्हणजे 1 आणि तो नंबर इटसेल्फ हे दोनच फॅक्टर असतील तर काय तो प्राईम नंबर आहे. सो विल ट्राय टू लाईक राईट दी लॉजिक फॉर दिस. याच्यासाठी लॉजिक राईट करण्याचा ट्राय करू आपण. नंबर घेतोय मी युजर कडून. नंबर इज इक्वल टू इंट इनपुट, ओके. इंट इनपुट एंटर अ नंबर, काहीतरी नंबर आपण एंटर करून घेतला, ठीक आहे. इंट इनपुट एंटर अ नंबर टू चेक वेदर इट इज प्राईम ऑर नॉट, ठीक आहे. आता आपल्याला चेक काय करायचे, त्याचे फॅक्टर्स चेक करायचे. काय चेक करायचे, फॅक्टर्स चेक करायचे, राईट ना. किती फॅक्टर्स, अशा फॅक्टर्स की ज्याचे फक्त असे नंबर्स की त्याचे 2च फॅक्टर येत आहे. ही आपली कंडिशन आहे, बरोबर ना. म्हणून मी काय करतो इथं, ते फॅक्टर्स डिनोट करू आपण. म्हणजे फॅक्टर्स आपण असं घेतलंय समेशन साठी किंवा याच्यासाठी आपण ऍडिशन साठी असं लॉजिक राईट केलंय. समजा फॅक्टर किंवा फॅक्टर्स इज इक्वल टू, सुरुवातीला फॅक्टर्स किती कन्सिडर करणार मी, 0 कन्सिडर करणार, कारण मला फॅक्टर ऍड करत जायचे. सुरुवातीला फॅक्टर मी किती कन्सिडर करणार, 0 कन्सिडर करणार. आणि कुठपर्यंत चेक करणार तुम्ही, येस, फॉर आय इन रेंज ऑफ, फॉरचा यूज करू, फॉर आय इन रेंज ऑफ कुठपर्यंत जाणार तुम्ही, त्या नंबर पर्यंत जाणार किंवा नंबर +1 पर्यंत जावं लागेल तुम्हाला, बरोबर ना. सगळे जर चेक करायचे असतील तर कुठपर्यंत जावं लागेल, नंबर पर्यंत जावं लागेल की नंबर +1 पर्यंत जावं लागेल, +1 पर्यंत जावं लागेल, राईट ना. आधी सिंपल लॉजिक राईट करू, याला मॉडिफाय करणार आहे आपण, ठीक आहे. याला ऑब्विसली म्हणजे या प्रोग्रामला मॉडिफाय करणार आहे नंबर +1 पर्यंत. म्हणजे लॉजिक समजून घेऊ आधी की समजा 4 चे फॅक्टर आहे, मी काय काय चेक करेल, तो 1 नी चेक करेल, 2 नी चेक करेल, 3 नी चेक करेल, 4 नी चेक करेल. आणि याच्यामध्ये जर 2च फॅक्टर मिळाले त्याच्यासाठी तर तो काय प्राईम नंबर आहे, ओके. सो फॉर आय इन रेंज ऑफ नंबर +1, पण तो स्टार्ट कुठं करेल, 0 ला करेल. मग 0 ने डिव्हिजिबल सगळं 0 होऊन जाईल ना. तर स्टार्ट कुठे झाला पाहिजे, 1 ला स्टार्ट झाला पाहिजे. कुठं स्टार्ट झाला पाहिजे, 1 ला स्टार्ट झाला पाहिजे, ठीक आहे. इथपासून तो स्टार्ट करेल. म्हणजे समजा 5 साठी चेक करताय तुम्ही, तर तो कसं वर्क करेल, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. याच्यामध्ये फक्त जर 1 आणि 2 येत असेल फॅक्टर तर काय झालं पाहिजे, 1 आणि 2 जर येत असेल तर काय व्हायला पाहिजे, तो प्राईम नंबर म्हणून डिनोट व्हायला पाहिजे, ओके. सो इफ नंबर डिवाइड बाय आय, नंबर काय तुमच्याकडे, नंबर काय, फॉर एक्झाम्पल 5 चा आपण एक्झाम्पल बघतोय. कशाचं एक्झाम्पल बघतोय, 5 डिवायडेड बाय 1, 5 डिवायडेड बाय 1 इक्वल टू 0 झालं. याचं मिनिंग काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ दिस, याचं मिनिंग काय की पूर्ण डिव्हिजन झालं त्याचं. त्याला काय झालं,
पूर्ण डिव्हिजन झालं. हे खाली लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. 5% 1 इक्वल टू काय येतं 0 येतं. म्हणजे हे काय ही कंडिशन सॅटिस्फाय झाली बरोबर ना. 5% 2 येतं की 0 नाही येणार राईट ना. जर हे झालं तर काय व्हायला पाहिजे फॅक्टर काय व्हायला पाहिजे फॅक्टर्स इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे फॅक्टर काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे. फॅक्टर्स इज इक्वल टू फॅक्टर प्लस 1 फॅक्टर्स इज इक्वल टू फॅक्टर प्लस 1 आणि हे कुठपर्यंत जाईल मग कुठपर्यंत जाईल ह्या फॅक्टरचा काउंट काय होत राहील तुमचा वाढत राहील. या फॅक्टरचा काउंट काय होत राहील तुमचा वाढत राहील. आपण रेग्युलर लॉजिक राईट करतोय. आय होप इथपर्यंत समजलंय. येस ठीक आहे. हा आता हे फॅक्टरचं कम्प्लीट झाल्यानंतर हे वाढत जाणार ना 5% 3 हे 1च येतंय 2 येतोय म्हणजे हे वर्क होणार नाही. 5% 4 हे वर्क होणार नाही म्हणजे कुठपर्यंत जाईल 5% 5 पर्यंत गेल्यानंतर 2 वेळेला 0 येतो म्हणजे फॅक्टर्स किती स्टोअर होईल तुमचा 2 स्टोअर होईल. किती वेळा स्टोअर होईल 2 वेळा स्टोअर होईल राईट. सो इफ फॅक्टर्स इज इक्वल टू फॅक्टर्सची व्हॅल्यू किती आली फॅक्टर्स इक्वल टू किती आले फॅक्टर्स इक्वल टू जर 2 आले तर तो काय तुमचा प्राईम नंबर आहे राईट ना. प्रिंट असं राईट करू शकतो मी एफ घेतला इथं एफ लिटरल कोणता नंबर इज प्राईम नंबर इज अ प्राईम नंबर ठीक आहे. अँड एल्स काय प्रिंट व्हायला पाहिजे दुसरी कोणती कंडिशन फॅक्टर्स इक्वल टू जर नाही हे झाली तर काय प्रिंट व्हायला पाहिजे येस काय प्रिंट व्हायला पाहिजे नंबर इज Not prime. नॉट अ प्राईम नंबर इज नॉट अ प्राईम नंबर. ओके सॉरी काय इफ नंबर पर्सेंट आय इक्वल टू 0 इथं याला काय एंटर नंबर 7 दिला 7 इज अ प्राईम नंबर. शिफ्ट एंटर केलं 8 दिला इज अ नॉट प्राईम नंबर. दुसरे ट्राय करा मोठे नंबर ट्राय करा इज अ नॉट अ प्राईम नंबर. नंतर 59 दिला काय झालंय प्राईम नंबर. लॉजिक कळालंय आनंद म्हणजे सिम्पल आहे तसं अंडरस्टँडिंग साठी खूप सिम्पल एकदम सिम्प्लिफाईड वेने राईट केलं. याला थोडासा मला रिफॉर्म करायचा आहे. काय करायचंय आपण जे लॉजिक राईट केलं ना हे खूपच ट्रॅडिशनल झालं. म्हणजे 1 पासून जर आपण त्या नंबर प्लस 1 पर्यंत चेक करत जातोय. जर आपल्याला हे माहिती बरोबर ना जर मला समजा हे माहिती की मी आता समजा 5 नंबरला किती इटरेशन परफॉर्म करेल तो 5 इटरेशन परफॉर्म करेल बरोबर ना. जर मी 5 नंबर घेतला मी जर नंबर 5 घेतला तर किती इटरेशन परफॉर्म करतोय आत्ताच्या कोडनुसार थोडंसं समजून घ्या लॉजिक. येस 5 iterations. 5 इटरेशन परफॉर्म करतोय. जर मी समजा 1000 टाकला इथं आता की मला चेक करायचंय की टीचर चेक करत असेल तर किती इटरेशन परफॉर्म करेल 1000 किती इटरेशन परफॉर्म करेल 1000 इटरेशन परफॉर्म करेल. तर मग हे जर अवॉइड करायचं असेल तुम्हाला हे इटरेशन जर कमी करायचे असेल तर एक ऑब्झर्व करा की कुठल्याही नंबरला कोणताही नंबर घेतला मी समजा तुम्ही 5 नंबर घेतला तर 5 ला तुम्ही कशाने ट्राय केलं 1 ने ट्राय केलं 2 ने ट्राय केलं 3 ने ट्राय केलं बरोबर 4 ने ट्राय केलं 5 ने ट्राय केलं आणि समजा 6 एक आहे नंबर काय तुमच्याकडे 6 नंबर आहे नंबर काय तुमच्याकडे 6 नंबर आहे. तर हे याचे फॅक्टर्स आहेत बरोबर ना 6 चे फॅक्टर्स काय आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 हे फॅक्टर्स आहेत. तर याच्यात ऑब्झर्व करा 3 च्या नंतर जो फॅक्टर आहे तो डायरेक्ट काय 6 आहे. 3 च्या नंतर जो फॅक्टर आहे म्हणजे कुठल्याही नंबरला मॅक्सिमम फॅक्टर किती त्याचा मॅक्सिमम फॅक्टर म्हणजे सेकंड लास्ट जो फॅक्टर तो त्याचा हाफ आहे. हाफच्या नंतर त्याचा परत फॅक्टर येत नाही. ऑब्झर्व करा कुठलाही. येस समजा आपण 10 घेतलं समजा तुम्ही 10 चे फॅक्टर्स घेतले येस 10 चे फॅक्टर्स घेतले 10 चे फॅक्टर्स काय येतील 1 2 1 2 नंतर 5 आणि डायरेक्ट 10. तर सेकंड लास्ट जो फॅक्टर आहे तो ऑलवेज काय सेकंड लास्ट जो फॅक्टर आहे तो ऑलवेज काय त्याचा हाफ आहे बरोबर ना. हाफच्या पुढे जायची गरज पडत नाही. म्हणजे 1000 साठी तुम्ही 500 पर्यंत जरी चेक केलं तरी तुमचं काम होऊ शकतं. हे लॉजिक थोडंसं आपल्याला काय करायचंय हे लॉजिक थोडंसं काय करायचंय चेंज करायचंय. म्हणजे इटरेशन्स काय करू शकता तुम्ही कमी करू शकता इटरेशन्स कमी करू शकता. ओके हाऊ वी कॅन रिड्यूस दॅट फॉर आय इन अ रेंज 1 ला स्टार्ट करा बट नंबर प्लस
कुठपर्यंत जा, फक्त नंबर डिवाइड बाय 2 पर्यंतच जा. कुठपर्यंत जा, नंबर डिवाइड बाय 2 पर्यंतच जा. नंबर डिवाइडेड बाय 2. मग 5 ला कुठपर्यंत जाईल तो, 5 ला कुठपर्यंत जाईल, 2.5 पर्यंत जाईल. तर मग त्याला काय करायला पाहिजे आपण, फ्लोर डिव्हिजन करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, फ्लोर डिव्हिजन करायला पाहिजे. आणि स्टार्ट कुठं करायचंय, स्टार्ट कुठं करायचंय. मग आता हे एक नंबर कमी झाला ना, बरोबर ना, हाफ पर्यंत जाणार आहे तुम्ही, 1 2 3 4 5, तर 3 पर्यंत जाणार आहे. एक फॅक्टर काय झाला तुमचा, कमी झाला ना, म्हणजे त्या नंबरने तुम्ही डिवाइड करणार नाही. इथं फॅक्टर्स इक्वल टू किती येतील, मग 1 येतील. फॅक्टर्स इक्वल टू किती येतील, 1 येतील. त्यावेळेस तो प्राईम होईल, म्हणजे 6 नंबर आहे. तर हा 1 ला चेक करल, त्यावेळेस ही कंडिशन सॅटिस्फाय होईल. फॅक्टर किती झाले, 1 झाले, बरोबर. 2 ला चेक केलं, त्यावेळेस फॅक्टर किती झाले, 2 झाले, कारण रिमाइंडर 0 झाली ना. 3 ला चेक केलं, फॅक्टर किती झाले, 3 झाले. म्हणजे तुमचा 6 कशामध्ये जाईल, नॉट प्राईम मध्ये जाईल. 5 कशामध्ये जाईल, 5. येस, जर 5 नंबर असेल, समजून घ्या, एक ला काय होईल, 1 फॅक्टर येईल, राईट ना. 1 ला किती फॅक्टर येतील, 1 फॅक्टर येईल, कारण रिमाइंडर 0 होती. 2 साठी काय होईल, 5 ला 2 नी पूर्ण भाग जात नाही, राईट ना. म्हणजे फॅक्टर किती राहतील, 1च राहील, कारण 1 ऑलरेडी स्टोर झालाय. नंतर 3 ला गेल्यानंतर 3 पर्यंत जाणारच नाही, कुठपर्यंत जाईल, फक्त 2 पर्यंत जाईल. म्हणजे फॅक्टर किती झाला, 1. तो कशात जाईल, मग प्राईम नंबर मध्ये जाईल. हा कोड रन होतोय का चेक करा. इनव्हॅलिड सिंटॅक्स फॉर आय इन अ रेंज ऑफ डबल ब्रॅकेट. double bracket 7 is a prime number. Next 55 is a not prime number. लक्ष देत आहे. अजूनही याला मॉडिफाय करू शकता तुम्ही. हे स्टार्ट करायला डायरेक्ट 2 पासून स्टार्ट करू शकता, कारण प्रत्येक नंबर 1 ने डिवाइड होणारच आहे. आनंद वैभवी, प्रत्येक नंबर 1 ने डिवाइड होणारच आहे. अजून जर याला रिड्यूस करायचं असेल, एक इटरेशन तुमचं कमी करायचं असेल, तर कशाने करू शकता, कशाने कमी करू शकता एक इटरेशन. यस बोला. 2 च्या ऐवजी 1 च्या ऐवजी मध्ये 2 केलं तर फॅक्टर्स किती पडतील, मग 0, बरोबर ना. प्राईम नंबरला फॅक्टर किती पडतील, 0 पडतील. प्राईम नंबरला फॅक्टर किती पडतील, 0 पडतील. समजते का रे. म्हणजे 1 आणि तो नंबर सोडूनच दिला ना. 5 साठी काय येईल, 1 आणि 5 सोडून दिला तर त्याला फॅक्टरच नाही ना दुसरा. स्टार्ट 2 ला केलं, स्टार्ट 2 ला केलं ना, हाफ पर्यंत चेक करताय. स्टार्ट 2 ला केलं आणि चेक कुठपर्यंत करताय, हाफ पर्यंतच करताय, राईट ना. समजतंय. ओके, सो लाईक दिस इट वर्क. अशा पद्धतीने हे वर्क करतं. आनंद काही डाऊट आहे याच्यात. हे शिवम, गुड इव्हनिंग. वैभवी, सर परफेक्टली नाही नाही सर, कळलं. डाऊट आनंद ठीक आहे, सांगतो मी परत. आनंद सांग, काय बोलतोय. नाही म्हटलं, डाऊट नाही काही मला. नाही, ठीक आहे. कोणता नाही कळला, 3 कोड राईट केले आपण, यातला कोणता नाही कळला तो सांग. पहिला कळाला होता, सर मला फॅक्टर्स काय आहे, मग फॅक्टर्स प्लस 1 का घेतलं. हा, फॅक्टर्स आणि फॅक्टर्स प्लस 1 का घेतला. ओके, ही कंडिशन काय आहे, इफ नंबर पर्सेंट आय, बरोबर ना. नंबर कोणता आहे, तू जो देते तो, राईट ना. समजा मी काय Yes. दिलं, इनपुट काय दिलं, 7 दिलं. काय दिलं इनपुट, काय दिलं, 7. 7 दिलं, बरोबर. हा, 7 ला कुठपासून स्टार्ट करेल तो, 7 हा आपला काय नंबर आहे, बरोबर ना. म्हणजे तो कुठपर्यंत जाणार आहे, 1 पासून 8 पर्यंत. 1 पासून 8 ही कंडिशन झाली, बरोबर. या ब्रॅकेट मध्ये कुठल्या व्हॅल्यू देतील, 1 ला स्टार्ट करायचंय, 8 ला एंड करायचंय. बट 8 काय असतो, एक्सक्लूड असतो. तो एक्सक्लूड होतो, म्हणून आपण इथं नंबर प्लस 1 घेतला. हो. कारण चेक करताना 1 पासून 7 पर्यंत गेला पाहिजे. आपण जर इथं फक्त नंबर घेतला तर तो 6 पर्यंत चेक करेल. कारण रेंजचा सिंटॅक्स काय आहे, 1 ला स्टार्ट करणार आणि याला एंड करतो, बरोबर ना. बट एंड काय असते, एक्सक्लुडेड असते, म्हणून 1 ने आपण ऑलरेडी ऍड करून घेतलं. हे कळालंय. हो कळलं. हा, इफ नंबर पर्सेंट आय, नंबर काय तुमचा 7 आहे, बरोबर. आणि आयच्या व्हॅल्यू कुठपासून आहे, 1 पासून 7 पर्यंत इटरेटिव्हली वर्क होणार आहे. फॉर मध्ये ना तुम्ही, म्हणजे तो 7 इटरेशन परफॉर्म करणार आहे. 1 2 3 4 5 6 7, करेक्ट. येस. आता 7 इटरेशन कसे परफॉर्म करेल तो, 7 इटरेशन कसे परफॉर्म करेल, की फॉर एक्झाम्पल पहिल्या इटरेशनला काय करेल तो, 7% 1, बरोबर ना.
7% 1 काय आली व्हॅल्यू याची 0 आली, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, ही कंडिशन ट्रू झाली. 7% 1 साठी ही कंडिशन ट्रू झाली. ही Yes. कंडिशन जर ट्रू झाली तर फॅक्टर्स किती व्हायला पाहिजे, फॅक्टर्स इक्वल टू फॅक्टर्स प्लस 1. तुम्ही फॅक्टर काय घेतलेला आहे, 0 घेतलेला आहे, आणि फॅक्टर्स इथं 0 प्लस 1 काय व्हॅल्यू होईल, फॅक्टर पहिल्या इटरेशनला 1 स्टोअर झाला. आता इथं व्हॅल्यू किती झाली, ही 1 झाली, म्हणजे आता इथं ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर फॅक्टर किती आहे, फॅक्टर किती आहे 1 आहे, राईट. 1. दुसऱ्या इटरेशनला गेल्यानंतर 7% 2 7% 2 काय 7% 2 किती आली व्हॅल्यू 1 आली, म्हणजे ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. ही जर फॉल्स झाली तर हा फॅक्टर वाढणार नाही. हे कधी वाढल, जर ही ट्रू असेल तरच. मग या केसमध्ये पण फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे, या केसमध्ये पण फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे, 1च आहे, 1. बरोबर ना. वाढणार नाही ना तो, ही फॉल्स आहे. आता जेव्हा फॉल्स आहे तेव्हा तो वाढणार नाही. नेक्स्ट 7% 3 केल्यानंतर तिसऱ्या इटरेशनला आयची व्हॅल्यू किती झाली, 3 झाली, बरोबर ना. तिसऱ्या इटरेशनला 1 2 3 व्हॅल्यू झाल्यानंतर काय देतो आन्सर, रिमाइंडर किती 1 आहे. 7ला 3 ने डिवाइड केलं, 3 2 6, रिमाइंडर किती राहिली, पर्सेंटेज काय देतो, रिमाइंडर देतो, बरोबर. पूर्ण भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, रिमाइंडर किती आली 1 आली, तरी पण फॅक्टर किती राहील, मग 1च राहील. ही कंडिशन फॉल्स झाली ना, Yes. करेक्ट. पुढच्या इटरेशनला अजून काय परफॉर्म कराल तो, पुढच्या इटरेशनला किती होईल, आयची व्हॅल्यू झाली 4. 7% 4 आन्सर काय 3, बरोबर. 7 1 7 किती राहिली, रिमाइंडर 3 राहिली, बरोबर. 3. हा 4 ने डिवाइड करायचं, जे रिमाइंडर येईल ते 3, तरी पण फॅक्टर किती राहील, 1च राहील. फॅक्टर इन्क्रीज कधी होईल, जर रिमाइंडर 0 आली तर, करेक्ट. हा नंतर Yes. पुढचा नंबर काय आहे, आयची व्हॅल्यू किती आली 5 झाली. 5च्या वेळेस काय होईल, रिमाइंडर किती आली 2 आली, ही कंडिशन फॉल्स झाली, त्यामुळं फॅक्टर्स ऍज इट इज राहील 1. नंतर पुढचा काय आहे 6ला काय होईल, 6ला किती आली, रिमाइंडर 1 आली, तरी पण फॅक्टर किती राहील, 1च राहील. आणि 1. शेवटचा नंबर किती 7% 7 फॅक्टर किती झाला, रिमाइंडर किती झाली 0 झाली, मग फॅक्टर काय होईल, फॅक्टर इक्वल टू 1 + 1, मग फॅक्टर किती झाला 2 झाला, फॅक्टर किती झाला 2 झाला. जर फॅक्टर 2 असेल तर तो नंबर कोणता आहे, प्राईम आहे. Prime. आणि 2 सोडून दुसरा कुठलाही फॅक्टर असेल, म्हणजे 3 4 5, कारण 6 साठी फॅक्टर किती देईल, 6 साठी फॅक्टर किती देईल, 1 2 3 and 1 6. 2 3 आणि 6 म्हणजे 4 येतील. 6. मग जर 4 फॅक्टर असतील तर तो काय नंबर झाला पाहिजे, प्रिंट नॉट प्राईम नंबर प्रिंट झाला पाहिजे. येस. नेस्टेड फॉर लूप. ओके, सो फॉर लूप inside for loop inside for loop inside for loop is called as the nested for loop. How it is working, just take a look. कसं वर्क करतं बघा, की सिंटॅक्स जो येईल जनरल रेग्युलर सिंटॅक्स, की काय येईल, फॉर व्हेरिएबल नेम इन सिक्वेन्स किंवा इन इटरेबल, काही पण असू शकतं, टपल असू शकतं, लिस्ट असू शकते, रेंज असू शकते. रेंज पण काय एक इटरेबल आहे, बरोबर ना. इन सिक्वेन्स SEQUENC इन सिक्वेन्स काय येईल त्यानंतर, व्हॉट विल बी देअर, स्टेटमेंट्स किंवा स्टेटमेंट 1, नंतर पुढचं स्टेटमेंट राईट केलं तुम्ही, स्टेटमेंट 2, लाईक दिस, स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2, आणि पुढे काय फॉर व्हेरिएबल नेम 2. आता इथं समजा वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल नेम 1 समजा फॉर आय इन अ सिक्वेन्स, फॉर आय इन अ लिस्ट 1 त्याचे स्टेटमेंट राईट केले काहीतरी, फॉर जे इन अ लिस्ट 2 लाईक दॅट. सो व्हेरिएबल नेम 2 इन सिक्वेन्स, एक्झाम्पल घेताना कळून जाईल, इन सिक्वेन्स 2 suppose, in sequence 2, okay, and after that there will be statement 1 statement 2 like this, statement 1 and statement 2 like this. Okay, so just take a look, एक एक्झाम्पल घेऊ याच्यासाठी. फॉर एक्झाम्पल 2 लिस्ट डिफाईन केल्या मी, काय डिफाईन केल्या, 2 लिस्ट डिफाईन केल्या. फॉर एक्झाम्पल आय एम हॅव्हिंग लिस्ट 1 इज इक्वल टू 10, 20, 30, 40, 50, ठीक आहे. अँड लिस्ट 2 आय एम हॅव्हिंग, सगळ्यांना व्हिजिबल आहे, प्रॉपर आवाज येतोय, 1, 2, 3, 4, ओके.
फॉर आय एम जस्ट इटरेटिंग, आपण असं इटरेट करू याला, सेपरेट इटरेट करतो. आधी काय करतो, सेपरेट इटरेट करतो की थोडेसे नंबर्स काय करू, चेंज करतो मी या नंबरला 100, 200 ठेवतो म्हणजे थोडंसं सिम्प्लिफाईड होईल. प्रिंट list one items or list one elements for number in list 1, print number. काय प्रिंट होईल, याचे नंबर्स प्रिंट करेल तो. आणि सेम सपोज जर काय केलं मी, येस लिस्ट 2 चे इलेमेंट्स किंवा ऍटम्स प्रिंट केले लिस्ट 2 फॉर नंबर इन अ लिस्ट 2, काय प्रिंट करेल तो, नंतर त्याचे नंबर्स प्रिंट करेल ना. तर आपण ज्या सिक्वेन्सने राईट केलं, ज्या स्टेटमेंटने राईट केलं तसंच लिहितो मी याला. फॉर व्हेरिएबल नेम पण काय ठेवतो, डिफरंट ठेवतो. आय कॅन राईट फॉर नंबर 1 इन लिस्ट 1, फॉर नंबर 2 इन अ लिस्ट 1. सो नाउ दीज आर दी 2 इंडिपेंडेंट स्टेटमेंट. हे डिफरंट आहे, हे नेस्टेड नाहीये. हाऊ वी कॅन मेक दिस नेस्टेड, याला नेस्टेड कसं क्रिएट करू शकतो आपण, की याच्या प्रत्येक एलिमेंट सोबत ही पूर्ण लिस्ट प्रिंट झाली पाहिजे. त्यावेळेस याला काय म्हणू आपण, नेस्टेड म्हणू. ठीक आहे. सो जस्ट ट्राय दिस. ही सेम लिस्ट आय एम प्रिंटिंग. आता हे सेपरेट प्रिंट केलंय. नेस्टेड मध्ये या कशा प्रिंट होतील ते बघायचं आपल्याला. ओके, लिस्ट 1 लिस्ट 2 फॉर num1 or number 1 for num1 ठीक आहे. नंबर 1 फॉर नंबर 1 इन लिस्ट 1, आय होप की इटरेशन साठी काही डाऊट नाही कोणाचा, राईट ना. कसं इटरेट करायला, की 10, 20, 30, 40, 50 असं इटरेट करायला, राईट ना. प्रिंट स्टेटमेंट थोडंसं चेंज करतो इथं. प्रिंट नंबर इन लिस्ट 1, नंबर इन लिस्ट 1 आर नंबर इन लिस्ट 1 आर num1 सपोज. कसं प्रिंट करेल, नंबर इन लिस्ट 1 आर. ठीक आहे. आता कसे प्रिंट झाले ते, नंबर इन लिस्ट 1 आर और नंबर इन अ लिस्ट 1 किंवा आर काढतो इथं, नंबर इन अ लिस्ट 1 एवढंच प्रिंट करतो. 10, 20, 30 किती इटरेशन परफॉर्म झाले, 5 इटरेशन परफॉर्म झाले. किती इटरेशन परफॉर्म झाले, 5 इटरेशन परफॉर्म झाले. सेकंड आता कसं देतोय बघा, जे इंडिपेंडंट स्टेटमेंट राईट केले ते वरती, हे फॉर इंडिपेंडंट आहे, हे फॉर पण काय होतं, इंडिपेंडंट होतं. आता हे इंडिपेंडंट झालं, पण हे इंडिपेंडंट नाही, हे याच्या आतमध्ये नेस्टेड झालंय, राईट ना. सो फॉर नंबर 2 इन लिस्ट 2, फॉर नंबर 2 इन अ लिस्ट 2 कसं वर्क करल, जस्ट टेक अ लुक. काय प्रिंट करायचंय मला, प्रिंट दुसरं काहीतरी वर्ड प्रिंट करतो मी. फॉर एक्झाम्पल इथं काय प्रिंट करतो, हॅलो प्रिंट करतो. हॅलो प्रिंट करतो. कसं वर्क होतं बघा, आणि किती वेळा हॅलो प्रिंट होतंय ते पण ऑब्झर्व करा. लक्ष देते तुमच्या, की हे जर कॉम्प्लिकेटेड होत असेल तर याला असं पण करू शकतो. फक्त नंबर 2 प्रिंट करा, ऑब्झर्व करा. आता नंबर 1 इन अ लिस्ट 1, प्रत्येक नंबर सोबत दुसरी पूर्ण लिस्ट प्रिंट होते. याच्या प्रत्येक इटरेशनला ही पूर्ण लिस्ट इटरेट होते, Yes. कारण ही याच्या सिंगल इटरेशनला हा फुल्ली वर्क होईल. लॉजिक क्लिअर होतंय. याच्याऐवजी मी दुसरं काही टाकलं तरी तो 2 वेळा त्याला प्रिंट करेल. आपण हॅलो टाकला होता तर हॅलो किती वेळा प्रिंट होत होता, 2 वेळा, कारण याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत. फॉर नंबर 2 इन अ लिस्ट 1 किती इटरेशन परफॉर्म करणार आहे, 2 इटरेशन परफॉर्म करणार आहे. सगळ्यांचे लक्ष देतंय. ओके, लॉजिकली सिंपल आहे, बट थोडासा अजून अंडरस्टँड करण्याचा ट्राय करा. अजून एक एक्झाम्पल घेतो त्याच्यासाठी. समजा यस घेतला मी, काय स्ट्रिंग, यस इज इक्वल टू पायथन.
काय फॉर कॅरेक्टर इन यस फॉर कॅरेक्टर इन यस प्रिंट कॅरेक्टर काय प्रिंट करेल हा PYTHON 6 इटरेशन्स इट विल परफॉर्म आणि 6 इटरेशन साठी हे 6 कॅरेक्टर्स आहेत तुमच्याकडे. मला फक्त काय करायचंय याच्यासोबत काहीतरी अजून ब्लॉक प्रिंट करायचा आहे काहीतरी वेळेला. ठीक आहे. फॉर आय इन रेंज ऑफ 5 5 इटरेशनला काहीतरी प्रिंट करायचं मला. मी एक जस्ट काही पण प्रिंट करतो इथं. समजा मी काही स्ट्रिप्स प्रिंट करतोय असे. ठीक आहे. असं प्रिंट झालं पाहिजे. येतं लक्षात. हे स्टार किती वेळा प्रिंट कराल तो किती इटरेशन दिले तुम्ही 5 इटरेशन दिलेत. किती इटरेशन दिलेत 5 इटरेशन दिले. कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टर सोबत किती पास होत आहे 5 पास होत आहे. समजतंय का रे? ओके. इज इट वर्किंग फॉर ऑल? याच्यानंतर जर समजा ह्या इटरेशन नंतर तुम्हाला असं करायचंय की एखादी ब्लँक लाईन द्यायची तर मग एक ब्लँक प्रिंट स्टेटमेंट देऊ शकता. सॉरी हे फॉर साठी वर्क होते. इथं प्रत्येक इटरेशन संपल्यानंतर एक काय आली तर ब्लँक लाईन आली ड्यू टू दिस प्रिंट स्टेटमेंट. ओके. समजतंय सर्वांना? Yes, sir. आतापर्यंत काही डाऊट आहे? येस सर. फॅक्टोरियलचा प्रोग्राम नंतर हे फॉर मध्ये फॉर याच्यामध्ये काही डाऊट आहे?